आज मी कोलेरीची भाजी बनवणार आहे। हे बघा मी मस्त आणलेले आहे, मस्त ताजी ताजी आहे। हे हिवाळ्यामध्येच पावसाळ्यामध्येच मिळते। हे बघा छान मस्त गावरान भाजी। याला मी आता हे थोडं जाडसर आहे, याचे मी हे देठा असे काढते आणि हे असे पानं मी घेते याचे। आणि याला मी थोडं असं कट करणार नाही, फक्त याचे हे जाड देठ आहेत ना, हे फक्त काढणार आहे आणि असे हे पानं घेणार आहे। पूर्ण भाजी कवळी आहे म्हणून मी जास्त काय याला कट करणार नाही। हे बघा मी असे देठ काढत आहे याचे पूर्ण। आता याचे मी देठ काढून घेतलेले आहे, थोडे जास्त जाड आहेत तेच देठ काढणार आहे मी। असे पतले आहेत, हे कवळे आहेत ते मी ठेवणार आहे। आता बाकी मी असंच ठेवणार आहे। बघा छान मस्त मी एवढे या भाजीमध्ये असे देठ काढलेले आहे। आता मी गॅसवर हे पातेलं घेतलेलं आहे, गॅसवर मी थोडंसं वाफून घेते या भाजीला, कारण थोडं वाफून घ्यायचं छान होते भाजी। एक ग्लास टाकलेला आहे मी, एका ग्लासमध्ये थोडीशी एक पाण्याला उकळी येऊ देते, हे भाजी त्याच्यामध्ये टाकते आणि लगेच काढून घेते। आपल्याला का त्या पाण्यामध्ये शिजवायची नाही भाजी, फक्त वाफून घ्यायची आहे। मी आता याला उकळी येऊ देते आणि नंतर मी भाजी टाकते। हे बघा आता हे भाजी मी छान मस्त निवडलेली आहे। याला आता मी थोडंसं पाणी टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि पाण्यामध्ये छान मस्त वाफवून घेते। आता याच्यावर मी थोडं पाणी टाकून घेते। हे रानभाजी आहे ना, म्हणून थोडंसं वाफवून घेतली ना तर चांगली असते। रानात मी राहते, याच्यावर काही बी झाडावर काही बी जाते ना, म्हणून मग याला थोडंसं वाफवून घेतलं ना एकदम चांगले असते। पारंपरिक पद्धतीने करायली मी, अगोदरचे तसं असेच करत होते म्हणून मी त्या पद्धतीनं करणार आहे। आता याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। एक ग्लास पाणी ठेवलं होतं पातेल्यातनी छान मस्त। आता लगेच पाण्याला उकळी आलेली आहे, मी आता या उकळीत टाकते आणि लगेच 2 मिनिट ठेवते मी, फक्त खालवरच करते याला, बाकी काही करणार नाही। आणि लगेच मी आता असं खालवर केल्याच्या नंतर या पाण्यामध्ये असं ठेवून गॅसला मी कमी केलं होतं, आता फुल करायले। बघा याला फक्त खालवर करते आणि लगेच याला मी पाण्यातून काढून घेते। 2 मिनिट मी असं वाफू देते याला। आता याला मी झाकून ठेवते, 2 मिनिट झाल्याच्या नंतर लगेच मी गॅस बंद करून घेते। हे बघा आता 2 मिनिट झालेले आहेत, याला फक्त वाफून घ्यायचं आहे, आपल्याला जास्त का शिजू द्यायचं नाही, कारण की जास्त शिजवल्याच्या नंतर याचं जीवनसत्व पूर्ण पाण्यात जाईल, म्हणून फक्त मी पाण्यातून उकळी काढून घेतली। आता मी लगेच याला काढून घेते, पकडणं असं धरते आणि याला या गरम पाण्यातून असं काढून घेतात। छान मस्त हे भाजी पावसाळ्यामध्येच येते। याचं झाड खूप मोठं होते, याचे कवळे शेंडे असतात ना, तेच खुडून घ्यायचे असतात। छान मस्त आता या पद्धतीने मी पूर्ण भाजी काढून घेते। याचं असं बघा, हे असं थोडं पाणी पिवळं निघते ना, हे काढून टाकायचं आणि याला लगेच आता मी फोडणी टाकते। फोडणीसाठी मी 1 बाउल कांदा घेतलेला आहे, हा 1 बाउल कांदा घेतलेला आहे, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे आणि मी हे अदर लसूण कुटलेला आहे बत्त्यामध्ये। बाकी काही याला लागत नाही, साध्या पद्धतीनंच करणार आहे मी भाजी, पण खायला एकदम रुचकर आणि टेस्टी। हे बघा हे मी मस्त वाफून काढलेले आहे, याचं मी पाणी काही पिळून काढलेलं नाही, फक्त असं चमचनं मी धरून काढलेलं आहे। याला पाणी पण थोडं आहे। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, आता त्याला मी गॅस चालू करते आणि 1 बाउल मी कांदा घेतलेला आहे, हे कांदा मी त्याच्यामध्ये टाकून देते। याला थोडंसं छान मस्त याचं पाणी गळू देते, नंतर मी तेल टाकते। आता हे भाजी आहे मी थोडी गरमच आहे, मी याला थोडंसं असं कट करून घेते। कट केलं नाही तरी चालते, पण थोडं कट केलं ना तर चांगलं मस्त। या पद्धतीनं थोडंसं मी वाफून घेतलं आणि वाफल्याच्या नंतर मी असं याला थोडं कट मारते
भाजी एकदम कवळी असल्यामुळं एकदम गाळ होते आणि खायला एकदम रुचकर राहते ही भाजी. आणि हे पावसाळ्याच्या सीझनमध्येच येते. जूनमध्ये छान मस्त नवीन पालवी असली ना, त्याला मस्त नवीन बारीक बारीक कवळे कवळे शेंडे असतात ना, ते छान मस्त निघतात आणि ते फोडून घ्यायचे असतात. जाडसर पानं त्याचे घ्यायचे नसतात. बघा कांदा मस्त छान त्याचं पाणी शोषून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकत आहे. तेल आपल्या अंदाजानुसार टाकायचं, जास्तही नाही कमीही नाही टाकायचं. थोडं तेल जास्त असलं ना या भाजीला छान लागते, म्हणून मी तेल जास्त टाकायचं नाही, मध्यम टाकलं. त्याला असं खालवर करत राहते मी कांद्याला. हे बघा छान मस्त कांदा तळलेला आहे. आता ही हिरवी मिरची टाकते आणि लसूण आहे मी कुटलेला, याला थोडं टाकते. गॅसला फुल करते. या पद्धतीनं मस्त भाजून घेते. लसूण जास्त भाजला नाही तरी चालते. थोडीशी मिरची तळली की लगेच त्याच्यामध्ये मी भाजी टाकून देते. मी थोडंसं जिरं टाकत आहे. बाकी काहीच टाकणार नाही मी या भाजीला. चटणी, मीठ आणि हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि तिळाचा आणि कराळाचा कूट टाकणार आहे. बाकी साध्या पद्धतीनंच करणार आहे, पण भाजी एकदम टेस्टी लागते. आणि विशेष म्हणजे मी कोणत्या डाळीत करणार नाही, निखळ करणार आहे भाजी. हे बघा छान मस्त मिरची पण तळलेली आहे आणि कांदा पण मी एकदम लालसर होऊ देणार नाही, या पद्धतीनंच कांदा ठेवणार आहे. आता अंदाजानुसार मी चटणी टाकणार आहे. लाल तिखट हे तिखट नाही जास्त, म्हणून मी 2 चमच टाकत आहे. आणि थोडी ही भाजी ना तिखट केली ना टेस्टी लागते. बघा हे लाल तिखट टाकलेलं आहे आणि लगेच मी हे भाजी टाकणार आहे. मीठ टाकायचं आहे अगोदर. मी भाजीला परतून घेते आणि नंतर मीठ टाकते. मीठ आणि फोडणी छान मस्त बसलेली आहे. छान मस्त तडका झालेला आहे. बघा हे याला असं परतून घेते. याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि लाल तिखट टाकायचं. लाल तिखटनं कोणत्याही भाजीला, मेथीच्या भाजीला आपण फक्त हिरवी मिरचीच टाकतो, पण याला थोडंसं लाल तिखट टाकायचं. मीठ चवीनुसार टाकायचं. हे बघा मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं. याला थोडंसं असंच वाफू देते. नंतर मी तिळाचा आणि कराळाचा कूट टाकते. याला 2 मिनिट छान मस्त शिजू देते. हे बघा मी 2 मिनिटासाठी असं वाफवायला टाकले होते. छान मस्त शिजलेली आहे भाजी. हे बघा किती छान मस्त झालेली आहे. कमी गॅसवर ठेवलं होतं मी, छान मस्त. आता याच्यामध्ये मी तिळाचा आणि कराळाचा कूट टाकते. बाकी काही टाकलं नाही मी याच्यामध्ये. आता छान मस्त तिळाच्या कराळाच्या कुटानं अधिक टेस्टी येते भाजी. बघा छान मस्त छान दिसत आहे भाजी. अजून 2 मिनिट मी असंच वाफू देते आणि लगेच मग गॅस बंद करून घेते. बघा हे छान मस्त कमी गॅसवर झाकून ठेवून 2 मिनिटासाठी मी असंच ठेवून देते. हे बघा छान मस्त याला मी भाजी झालेली आहे. बघा किती छान दिसत आहे. आता लगेच मी खायला देते. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.